श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील दुसरे प्रकरण वैचारिक आंदोलन आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। या वेळेपर्यंत कार्यकर्ता म्हणून माझा बोलबाला झाला होता। मला मानणारे काही कार्यकर्ते तालुक्यात आणि जिल्ह्यात होते। माझ्या सहकार्याची त्यांना अपेक्षा होती याची मला कल्पना होती आणि मी राघवण्णांच्या प्रेमापोटी त्यांना होकार दिला आणि अशी परिषद आम्ही कराडमध्ये माझ्या कल्पनेने 1935 साली भरवली। राघवण्णांच्या बरोबर या परिषदेचा सरचिटणीस म्हणून मी काम केले। आम्हाला शक्य होती तितकी उत्तम तयारी केली। बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली। या परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री युसुफ मेहर अली हे आले होते। परिषदेचे काम 1.5 दिवस चालले। पुढाऱ्यांची भाषणे झाली। जे काही ठराव त्यांनी करावयाचे होते ते त्यांनी मंजूर करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी परिषद संपून पाहुणे मंडळी निघून गेली। परिषदेचा एक चिटणीस या नात्याने युसुफ मेहर अलींची माझी प्रथमच भेट आणि ओळख झाली होती। मोठा उमदा तरुण, आकर्षक व्यक्तिमत्व आणि तितकेच आकर्षक वक्तृत्व, त्याचबरोबर 1930-32च्या चळवळीतून केलेल्या स्वार्थत्यागाची पार्श्वभूमी यामुळे पुढारीपणाला आवश्यक असलेले सगळे गुण त्यांच्याजवळ होते असे मला दिसून आले। व्यक्ती म्हणून त्यांनी माझ्यावर प्रभाव पाडला। ज्यावेळी ही परिषद कराडमध्ये होत होती त्याचवेळी आमच्या जिल्ह्यात रॉयवादी मंडळींनीही आपला मुक्काम कराडमध्येच ठेवला होता। परिषदेमध्ये झालेल्या चर्चेवर ते टीका टिप्पणी करीत होते। त्या संदर्भात ते माझी काहीशी उलट तपासणीही करीत होते। मूलतः त्यांनी हा प्रश्न विचारला, स्वतंत्र परिषद घेऊन तुम्ही कोणता नवीन विचार मांडला हे सांगाल काय? उद्या या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची आखणी करण्याकरता जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांपुढे जाल तेव्हा या तुमच्या परिषदेने काही नवीन कार्यक्रम द्यायचा प्रयत्न केला आहे काय? हे त्यांचे प्रश्न रास्त होते आणि माझ्याजवळ त्यांची उत्तरे नव्हती। परिषद संपून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी माझी बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि मी या मताशी आलो की काँग्रेस समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून काम करणे मला शक्य होणार नाही। यावेळी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार मनात अधिक वावरत होता। ही गोष्ट कबूल केली पाहिजे। त्यामुळे ही परिषद संपून गेल्यानंतर 1-2 आठवड्यातच काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन मी यातून मुक्त झालो। राघवण्णांना मी सांगितले, तुमच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरामुळे आणि प्रेमामुळे मी या परिषदेची जबाबदारी स्वीकारली होती। आता परिषदेचे कार्य यशस्वीरित्या पार पडले आहे। माझे आजचे जे विचार आहेत आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबद्दल जो अनुभव आहे त्यावरून यापुढे या पक्षाशी संबंध ठेवणे मला शक्य नाही। यामध्ये त्या पक्षाच्या धोरणावर किंवा त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही। हे सर्व काँग्रेसमधील मोठे कार्यकर्ते आहेत। त्यांच्याबद्दल मला आदरच राहील, परंतु या संघटनेचा एक सदस्य म्हणून काम करणे माझ्याने होणार नाही। राघवण्णांना वाईट वाटले, पण माझे हे प्रामाणिक मत त्यांनी स्वीकारले आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वच मंडळी जर या विचाराची असाल तर मीही हळूहळू यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीन, कारण या जिल्ह्यात आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम करावयाचे आहे।
मी सांगितले, समाजवादाचा पाठपुरावा करण्याची माझी भूमिका कायम आहे, परंतु त्याकरता काँग्रेस अंतर्गत एखादा पक्ष काढावा ही कल्पना मला पटत नाही. वैचारिकदृष्ट्या काँग्रेसला प्रभावित करण्याकरिता काँग्रेसच्या अंतर्गत असा काही गट असला तर चालेल, ही माझी त्या पाठीमागची भूमिका होती. ती राघवण्णांनी ऐकून घेतली आणि अशा रीतीने काही निमित्ताने माझा समाजवादी पक्षाशी काही काळ आलेला संबंध संपला. आता मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली अधिक जात होतो. पण हे सर्व होत असताना महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि त्यांचे राजकारण यासंबंधी माझी भावना पहिल्यासारखी जिव्हाळ्याची नि आपुलकीची राहिली. रॉयवादाचे मला जे आकर्षण वाटले ते मी समजून घ्यावयाचा प्रयत्न केला. रॉय त्यावेळी पत्रव्यवहाराने आपले विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना, मित्रांना कळवित असत. ते त्यावेळी इंग्रजांच्या जेलमध्ये 7 वर्षांची शिक्षा भोगत होते, परंतु त्यांनी जेलमधूनसुद्धा आपल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांशी फार संघटित संपर्क ठेवला होता आणि आपले विचार, देशातील घडलेल्या घटना आणि त्यावरील त्यांच्या प्रतिक्रिया, देशामध्ये काँग्रेस अंतर्गत बांधणी कशी करावी यासंबंधी त्यांच्या कल्पना ते आपल्या सहकाऱ्यांना कळवित असत. त्याच आधारावर त्यांची मंडळीही माझ्याशी बोलत असत. रॉय यांचे विचार आम्हाला आकर्षित करत होते. त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचे क्रांतिकारक म्हणून व्यक्तिमत्व होते, त्याचे आम्हाला अधिक आकर्षण होते. तरुणपणी एक क्रांतिकारक म्हणून ते हिंदुस्थानमधून बाहेर पडले आणि आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बाहेर परदेशात असताना त्यांनी मार्क्सवादाचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवले. इतकेच नव्हे तर मेक्सिको या देशात कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ही गोष्ट आता सर्वश्रुत आणि मान्य झाली आहे. पुढे मेक्सिकोहून प्रवास करीत करीत रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर ते रशियात पोहोचले आणि लेनिनचे एक वैचारिक सहकारी म्हणून त्यांनी तेथे काम केले. रशियन राज्यक्रांतीनंतर आशियातील पूर्वेकडील देशांमध्ये भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी चळवळी कशा उभ्या करावयाच्या या संबंधाने जेव्हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा होत, त्यामध्ये ते महत्त्वाचा भाग घेत असत. या बाबतीत लेनिनच्या बरोबरीने त्यांनी आपले विचार मांडले आणि केव्हा केव्हा त्यांचा स्वीकारही झाला. असा त्यांचा लौकिक होता आणि त्यामुळे माझ्या तरुण दृष्टीपुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक प्रकारचे वलय प्राप्त झाले होते. असे जरी असले तरी मी काही त्यांच्या विचारांची बांधिलकी स्वीकारलेली नव्हती. माझे मित्र श्री आत्माराम बापू पाटील हे मात्र पूर्णतया रॉय साहेबांना वाहून घेण्याच्या मनस्थितीत होते. त्यांच्या माझ्यात अधूनमधून जेव्हा चर्चा होत असे तेव्हा मी त्यांना म्हणत असे, बापू, काँग्रेस समाजवादी पक्षासंबंधी माझी जी परिस्थिती झाली ती तुमची याबाबतीत होणार नाही, याची काळजी घ्या. काँग्रेस संघटनेत राहून जर आपल्याला काम करावयाचे असेल तर त्याच्याशी सुसंगत अशा त्यांच्या काही कल्पना असल्या तर त्यांचा आपण जरूर स्वीकार करूया. तुम्ही तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. सामान्य जनतेपासून बाजूला पडाल असे काही करू नका. परंतु या चर्चा अशाच मोघम राहिल्या. मी 1-2 वेळा या बाबतीत ह.रा. महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वामनराव कुलकर्णी यांच्याशी माझी ही भावना आणि शंका स्पष्ट केली. तेव्हा त्यांनी या संबंधात रॉय साहेबांच्या विचारांचे काही वाङ्मय मला वाचायला दिले. त्या वाङ्मयाचा आशय पुढील प्रमाणे होता. मार्क्सवादी पद्धतीने सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांतीची लढाई आहे आणि ती करत असताना कामगार वर्ग, गरीब शेतकरी यांना एकत्र घेऊन त्यांच्या सामर्थ्यावरच ही क्रांती उभी करता येईल आणि या क्रांतीचे उद्दिष्ट साध्य होईल. पण हे व्हावयाचे असेल तर कामगार वर्गाच्या बरोबर शेतकरी वर्गही या लढ्यात साथीला असला पाहिजे. हिंदुस्थानचा मुख्य प्रश्न हा या विशाल देशात पसरलेल्या कोट्यावधी गरीब व लहान शेतकऱ्यांना संघटित करण्याचा आहे. त्यांना संघटित करणे म्हणजे त्यांच्या वर्गहिताच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी त्यांना शिक्षित करावे लागेल. हे ऐतिहासिक कार्य काँग्रेस करू शकेल आणि या अर्थाने काँग्रेस संघटना ही इतिहासाने हिंदुस्थानला दिलेली एक देणगी आहे.
काँग्रेस संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम केले पाहिजे. जाणीवपूर्वक असे कार्य झाले तर काँग्रेस संघटनेचे स्वरूप हळूहळू असे बनेल की क्रांतिकाळात जी घटना समिती सत्तांतर करण्याचे काम करते त्या घटना समितीचे रूप तिला येईल. लोकशक्तीच्या बळावर सत्तांतर करणारी यंत्रणा हे स्वरूप काँग्रेसला येईल. काँग्रेस संघटना ही राजकीयदृष्ट्या समांतर शक्ती म्हणून जेव्हा इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध उभी राहील तो क्षण क्रांतीचा असेल. मला हे घटना समितीच्या रचनेचे तत्त्व आणि तंत्र मोठे आकर्षक वाटले आणि मी रॉयवादाच्या काही काळ का होईना समीप राहिलो ते या आकर्षणामुळेच. काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उभे केल्याशिवाय हे शक्य होणार नाही असे जेव्हा ही मंडळी प्रतिपादन करीत तेव्हा मला दाट शंका येई की हे विद्वान पंडित लहान लहान प्रश्नांवर जर इतके मतभेद निर्माण करतात तर केव्हा तरी शेवटी आमची जी मूळ संघटना राष्ट्रीय काँग्रेस तिला तर ते कमजोर करणार नाहीत ना. या मंडळींचा दुसरा एक महत्त्वाचा विचार होता. तोही असाच स्वीकारण्यासारखा होता. त्यांचे म्हणणे असे होते की राज्यक्रांती करावयाची असेल तर देशामध्ये विचारक्रांती केल्याशिवाय समाजवादाची क्रांती होणार नाही. त्याच्यासाठी आवश्यक ते डोळसपणाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. परंपरावादी दृष्टीने आंधळेपणाने गोष्टी स्वीकारण्याची मनोवृत्ती काढून टाकली पाहिजे असा एक विचार ते मांडत असत आणि या विचारांशी माझे संपूर्ण सहमत होते. या विचाराचा पुरस्कार यापूर्वीच्या माझ्या बोलण्या वागण्यात केला होता. वैचारिक क्रांतीच्या विचारसरणीला मी इतके महत्त्व देत होतो की या विचारांच्या प्रचाराने लोकशिक्षण केले पाहिजे असे आम्ही ठरविले व हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून लोकक्रांती या नावाचे साप्ताहिक सुरू केले. श्री आत्माराम बापू पाटील या साप्ताहिकाचे संपादक होते. या साप्ताहिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन आम्ही मोठ्या उत्साहाने केले. या प्रथम अंकातील अग्रलेख लोकक्रांतीचा जीवन हेतू या शीर्षकाखाली मी लिहिल्याचे स्मरते. कराडला व्यापारी प्रेसमध्ये हे साप्ताहिक आम्ही छापून घेत असू. पहिले काही आठवडे मी त्या साप्ताहिकाचे काम पाहिले पण पुढे कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला जावयाचे असल्यामुळे अग्रलेख वगैरेची सर्व जबाबदारी श्री भैयाशास्त्री वाटवे यांनी स्वीकारली. हे पत्र वर्षभर चालले असेल पण पुढे राजकारणात जसे मतभेदांनी अंतर निर्माण केले तसे हे साप्ताहिकही बंद झाले. पण विचारक्रांती हा भारताच्या नवजीवनाचा प्राण आहे या भूमिकेचा मी सातत्याने पुरस्कार केला आहे. या सर्व विचारांच्या हकीकती यासाठी सांगितल्या की आत्माराम बापूंना वैयक्तिक मित्रसंबंध व ह.रा. महाजनी आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरे विद्वान मंडळींबद्दलचा थोर आदर यामुळे त्यांना मी सांगितले या जिल्ह्यात तुमच्याबरोबर काम करावयास तयार आहे पण एक गोष्ट आमच्यात स्पष्ट असली पाहिजे की इंग्रज सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानच्या आजच्या संदर्भात मूलभूत प्राधान्य असले पाहिजे. ही मी मूळ स्वीकारलेली भूमिका कधीच सोडणार नाही. त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि आम्ही एकत्र काम करू लागलो. 1937 साली रॉय हे सुटून आल्यानंतर त्यांनी जसा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा केला तसाच देशाच्या इतर भागातही त्यांनी दौरा केला. काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे मनापासून स्वागत केलेले मला दिसले नाही. त्याचवेळी माझ्या मनात पाल चुकली. 1931 साली कराची काँग्रेसमध्ये मूलभूत हक्काचा जो ठराव पास झाला त्यावेळी रॉय साहेब भूमिगत अवस्थेत कराचीत होते व तो ठराव करण्यासंबंधी पंडितजी आणि त्यांच्यात काही चर्चा झाली होती. त्या ठरावाच्या मांडणीमध्ये त्यांचा काहीसा हात होता असे रॉयवादी मंडळी मला सांगत असत. त्यामुळे असे वाटत असे की काँग्रेसचे नेतृत्व रॉय साहेबांच्या सहकार्याची अपेक्षा करील परंतु हे होणे शक्य नाही असे आता स्पष्ट दिसू लागले. पुढे रॉयनी स्वतःचे इंडिपेंडंट इंडिया नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि त्या साप्ताहिकात ते ज्याप्रमाणे घटना समितीच्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली प्रस्तावनेवर प्रचार करीत होते
त्याचबरोबर काँग्रेसच्या हल्लीच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व उभे केले पाहिजे, असाही विचार मांडत होते. मी रॉयवादी मित्रांच्या बरोबर जिल्ह्यात काम करीत असलो तरी पर्यायी नेतृत्वाच्या कल्पनेसंबंधाने माझ्या मनात मूलभूत शंका होत्या आणि त्या मी ह.रा. महाजनी आणि आत्माराम बापू पाटील यांच्याशी स्पष्टपणे बोलत असे. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा माझा चांगला परिचय होता, परंतु ते रॉयसाहेबांच्या अंतर्गोटात असल्यामुळे उच्च नेतृत्वाच्या वर्तुळात होते, त्यामुळे त्यांची भेट होणेही मुश्किल असे. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नासंबंधीचा अधिक खुलासा करून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही. याच्यापूर्वी मी एका वैचारिक त्रिकोणात उभा होतो असे सांगितले, ते या क्षणी. मी या त्रिकोणातील जीवन तसेच चालू ठेवले, कारण दैनंदिन कामामध्ये त्याची अडचण येत नव्हती. साताऱ्यातील इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी माझे स्वतंत्र संबंध प्रस्थापित झाले होते आणि मी त्यांच्याशी या वैचारिक बाबीही बोलत असे. प्रत्यक्षात काय अनुभव येतो ते पाहू. आज होय की नाही असा निर्णय घेण्याची गरज नाही, असे त्यांचेही मत पडले. रॉयसाहेबांनी पुणे येथे मार्क्सवादावर 3 व्याख्याने दिली. त्या 3 व्याख्यानांना मी हजर राहिलो व ती मी काळजीपूर्वक ऐकली. रॉयसाहेब गाढे विद्वान होते, पण उत्तम वक्ते नव्हते. त्यांनी तर्कदृष्ट्या सुसंगत असे आपले विचार मांडले आणि माझ्याप्रमाणे पुण्यातील इतरांवरही त्यांचा प्रभाव पडला. 1939च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्याची एक राजकीय परिषद आम्ही तासगाव येथे घेतली. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस कमिटीमध्ये आम्हा मित्रांचे वर्चस्व होते. या राजकीय परिषदेला अध्यक्ष म्हणून कोण पाहुणे बोलवावयाचे याचा निर्णय आम्हाला घ्यावयाचा होता. रॉयसाहेबांचे आमच्यावर ताजे संस्कार असल्यामुळे आम्ही रॉयसाहेबांना निमंत्रण द्यावयाचे ठरवले आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरेंना सांगून त्यांना मान्यता मिळवण्याची विनंती केली. त्यांची मान्यता मिळाली आणि त्याप्रमाणे ते या महत्त्वाच्या राजकीय परिषदेला हजर राहण्यासाठी तासगावला आले. तेथे त्यांची माझी दुसरी भेट थोड्या वेळासाठी झाली. मी त्यावेळी काँग्रेसच्या पर्यायी नेतृत्वाची कल्पना परिषदेत वादग्रस्त होण्याची शक्यता आहे हे त्यांच्या नजरेस आणून दिले. त्यांना ते रुचले नाही, पण मी हे काम तेवढ्यावरच सोडून दिले, कारण ते आमचे पाहुणे होते, आमच्या परिषदेचे अध्यक्ष होते. परिषद कशी यशस्वी करणे शक्य आहे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करू लागलो. या परिषदेला आम्ही रॉयसाहेबांना अध्यक्ष म्हणून बोलवले. हे ऐकताच आमच्या जिल्ह्यात विरोधाची एक मोठी लहर जुन्या नव्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येऊन गेली. वाळवे तालुक्यातील आत्माराम बापू विरोधी असणाऱ्या नाना पाटील आदी मंडळींनी या बाबतीत आपला विरोध असल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे ही परिषद वादग्रस्त होणार हे स्पष्ट झाले. आत्माराम बापूंनाही याची जाणीव झाली आणि तेही इतर रॉयवादी मंडळींबरोबर खूप परिश्रम करीत होते. पण शेवटी परिषदेमध्ये हिंदुस्थानच्या पर्यायी नेतृत्वाच्या संबंधीचा ठराव काही मंडळींनी मांडण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला. काही भाषणे आधी होऊन गेली होती. हाच त्यातला एक चांगला भाग होता. रॉयसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा ठराव मांडला गेला व तो पास झाला की नापास झाला हे सांगणे अवघड होते. अशा परिस्थितीत ती परिषद विरोधी मंडळींनी उधळून लावली. जिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांच्या मनात एक प्रकारची निराशा व नाराजी निर्माण झाली. एवढ्या परिश्रमाने परिषद उभी केली आणि एवढा मोठा माणूस अध्यक्ष म्हणून बोलावला असताना ही परिषद अशा पद्धतीने मोडावी याचे दुःख मलाही फार झाले. रॉयसाहेबांची समजूत काढण्याचा प्रश्न आम्ही ज्येष्ठ मंडळींकडे सोपवून दिला. या परिषदेच्या अनुभवानंतर आमच्या जिल्ह्यात उघड 2 गट झाले व आमच्या विरोधी असलेल्या मंडळींनी असा प्रचार सुरू केला की ही जिल्हा काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाच्या विरोधी आहे. त्यांना असे म्हणायला जागा होती. ही गोष्ट नाकारता येणार नाही, परंतु ज्या तऱ्हेने परिषद मोडली हे काही चांगले नव्हते. ही गोष्ट तितकीच खरी आहे. याचा एक परिणाम माझ्या बाबतीत असा झाला की माझ्या मनातील वैचारिक त्रिकोण आता संपणार असे माझ्या मनाने घेतले
आज प्रस्थापित असलेल्या काँग्रेसच्या नेतेमंडळींशी जर रॉयसाहेबांचा संघर्ष होणार असेल तर आपण कुठे? असा जर प्रश्न कोणी मला विचारला असता तर माझे स्वच्छ उत्तर असे होते की जेथे गांधी, नेहरू तेथे मी. आमच्या विरोधात असलेल्या मंडळींची समजूत काढण्याचाही मी प्रयत्न करीत होतो, परंतु त्यामध्ये मला फारसे यश आले नाही. याच सुमाराला जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि आमच्यातर्फे जो उमेदवार उभा केला होता त्याचा पराभव करण्याचा सातारा जिल्ह्यातील बुवासाहेब गोसावी, नरूभाऊ लिमये, व्यंकटराव पवार वगैरे मंडळींनी चंग बांधला आणि या तासगाव परिषदेनंतरचा दुसरा पराभव या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत आम्हाला स्वीकारावा लागला. आमच्यातर्फे उभे असलेले उमेदवार गांधीनिष्ठ कार्यकर्ते श्री पांडू मास्तर यांचा पराभव करून श्री व्यंकटराव पवार हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. यामध्ये माझा आणि आत्माराम पाटील यांचा पराभव झाला. असा प्रचार जिल्ह्यात सुरू झाला आणि एका अर्थाने तो झाला होता हे आम्हाला मान्य करणे जरूर होते. या निवडणुकीनंतर आत्माराम बापूंशी मी फार मोकळे आणि तपशीलवार असे बोललो आणि सांगितले की आपल्या जिल्ह्यातील वातावरण आणि आपल्या देशातील परिस्थिती अशी आहे की आपण रॉयसाहेबांच्या धोरणाच्या पाठीमागे फार काळ राहू शकणार नाही. मी असे बोललेले श्री आत्माराम पाटील यांना रुचले नाही. त्यांनी सांगितले, तुमची माझी मैत्री आहे, तुम्ही मला चांगल्या प्रकारे सहकार्य दिले आहे, पण या बाबतीत जर तुमचा माझा मतभेद झाला तर मी रॉयसाहेबांच्या बरोबर जाणार आहे हे ध्यानात ठेवा. मी एवढ्या परिश्रमाने आणि भावनेने आत्माराम पाटील यांची राजकीय मैत्री जोडलेली होती, ती आता संकटात येणार की काय या शंकेने मी व्यथित झालो आणि नाही म्हटले तरी आमच्यामध्ये हळूहळू अंतर येऊ लागले. परंतु प्रश्न अटीतटीच्या न्यायाचे नाहीत असाही आम्ही दोघांनी विचार केला. परंतु पाठीमागे पाहून येऊ, जेव्हा महत्त्वाचे असे प्रश्न उभे राहतील तेव्हा त्यांचा विचार करू असे मनाशी योजून आम्ही पुढे काम करू लागलो.